अक्षराताई आहे की है ना? अक्षरा पोलीस आहे ना, तिचा नेम एकदम असा परफेक्ट आहे. पण मला नाही वाटत अक्षरा तुझ्या बरोबर येईल. शौर्य काय रे? चिचा पडायला जायचंय होय, आणि ते बी अक्षरा संघ. जा जा. शौर्य, मला जरा बरं वाटत नाही अरे, मी नाही येऊ शकत. शौर्य, मी काय म्हणतोय, अक्षरा तुझ्या संग येत नाही ना व, मग म्या येतो. आणि तसं बी ना लहानपणी म्या लय चिचा पाडल्यात बघ. माझा नियम आहे की नाही, एकदम नादखुळा जबरा, लयच भारी होय. आणि तुला खरं सांगू काय, अक्षरा जरी पोलीस असली की नाही तर तिचा नियम आहे ना काय चांगला नाही आहे बघ. हा, अजिबात चांगला नाही नियम, तिला काहीच जमत नाही. अरे तुला सांगतो, एकदा आहे की नाही असंच गुंडाचा पाठलाग करत होती, तो त्याला थांबवण्यासाठी आहे की नाही हिनं गोळी झाडली, तर ती गोळी गुंडाच्या पायाला लागलीच नाही, एका गाडीच्या टायरला लागली. नंतर कळलं की ती गाडी आहे की नाही त्या चोराचीच होती. हा, काय काही काय सांगताय त्याला तुम्ही? माझा नेम एकदम परफेक्ट असतो, एकदम अचूक लागतो एका फटक्यात. हा, तू लहान आहे म्हणून बिचारायला काय खोटं बोलताय काय? अय अक्षरा, म्या कुठं खोटं बोललोय, म्या तर खरंच सांगितलंय. आणि हे बघ, तुझा नेम चांगला नाही की नाही तर माणसानं कबूल करावं. उगाच चेष्टा करू नका त्याच्यासमोर. अक्षरा, म्या काय बी चेष्टा करत नाही, मी खरंच सांगायलोय. उगाच काही पण बोलताय त्याच्यासमोर तुम्ही, मी तुला आत्ताच सांगतेय. म्या कुठं काय बी बोललोय, म्या खरं आहे तेच बोललोय. हे बघा, माझा नेम एकदम परफेक्ट असतो, तुम्ही पाहिला. तुझा काय बी नेम चांगला नाही, मला माहिती आहे अक्षरा. अरे 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 काय करायला ए? काय करतो शौर्य? हा दगड बाटलीवर मारायचा, एका फटक्यात बाटली पडली पाहिजे. मस्त आयडिया आहे. त्यात काय सोपं आहे की, एका फटक्यात बाटली पाडतोय बघ. बघा दादू, मजा बघ. ऑल द बेस्ट. बघ बघ आता माझा नेम बघ. ऐ शौर्य, बघ आता. असू दे असू दे, ते जरा अंदाज चुकला, ते अंतर जरा असं लांब आहे ना. थांब थांब, आता बघ अजून एक दगड आहे. बाटलीचा मार्ग बहुतेक चुकलाय. ए अक्षरा, जास्त शायनिंग मारू नकोस. हा, जास्त शायनिंग मारू नकोस, कळलं काय? तुझा जर एवढा नेम चांगला असेल ना, तू लाव नेम बघू, लाव. असं शौर्य, रेडी? आता बघा. याला म्हणतात नेम. असू दे असू दे असू दे. ए अक्षरा, चुकून नेम लागलाय तुझा, कळलं ना? तुझं कसं झालंय माहितीये काय, अंदाजानं लॉटरीचं तिकीट फाडलं आणि तुला लॉटरी लागली, असं झालंय, कळलं काय? मी काय म्हणतोय, अजून एक दगड आहे की नाही, अजून एकदा बाटली पाडून दाखव. असं ठीक आहे. ए शौर्य, ठेव उभी ठेव बाटली. एकदा काय दोनदा काय? आता बघ. जास्त बोल नकोस, नेम काढून दाखव. शौर्य, दुसरा पण नेम. शौर्य, चल जाऊ चिंचा पाडायला. कोणाचा नेम परफेक्ट नाहीये? माझा. खूपच सराव झाला नाही का? आता चिंचा पाडणं अगदीच सोपं आहे. होय काय? नाही, मगाशी कोणाला तरी बरं वाटत नव्हतं, आता वाटतंय ना बरं. हा, जावा जावा जा रे.
चल शौर्य. अरे हो हो शौर्य, सावकाश जरा. मजा येईल ना? काय काय ग? कुठं कुठं निघाली? का? अगं शौर्यला घेऊन निघाली म्हणून म्हणलं. आम्ही चिंचा पाडायला चाललो. काय शौर्य? आंबाईच्या मळ्यात चिंचेचं झाड आहे ना, तिकडे घेऊन चालले शौर्याला. आंबाईचा? नाही नाही, तिकडं नको जाऊ, नको जाऊ. नको जाऊ म्हणजे? अगं यशवंत मामा म्हणत होता ती वाट अडचणीची आहे, नदी काठनं जाताना घसरायला होते, रस्त्यावर खाचरं बी पडल्यात, नीट चालता बी येत नाही, त्यात सापा किड्यांचा भ्याव. नको जाऊ. निदान शौर्यला तरी नाही पाठवणार मी. शौर्य नको जाऊ. मी आहे ना त्याच्यासोबत, त्याची काळजी घ्यायला. मी घेईन ना त्याची काळजी. काही होऊ देणार नाही मी शौर्याला. आणि शौर्यालाच काय, कुणालाच काहीही होऊ देणार नाही. चल शौर्य. या अशी का बोलली असं? हिला काही संशय तर नसं ना आला माझ्या? जाऊ दे, असं बी कोणाची टाप नाही आपल्याला पकडायची. वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि या मेनकाचा ना करायचा नाही. मामा 6व्याच टप्प्यात यायला लागले. चांगली फासकी आवडा. सावकाश. शौर्य, खूप पुढे आलोय बाळा आपण. चिंचेचं झाड कुठेच दिसत नाहीये रे. एकही चिंचेचं झाड नाहीये. बर चल पुढे जाऊन बघूया. चल. ये सावकाश सावकाश चढ. दगड आहेत हा, घसरशील. हळू. काय करतोय? थांब थांब, कुठे पळतोय? हात घट्ट पकड. हात सोडून अजिबात कुठे जायचं नाही, कळलं? घट्ट पकड हात. पकड घट्ट. तिकडे नाहीये शौर्य, इकडे बघूया. चल. हळूहळू चाल. अरे कुठे चालला? आत्ताच सांगितलं ना हात सोडायचा नाही म्हणून. काय करतोय बाळा? हे नाहीये चिंचेचं झाड. असंच असतं, उंच आणि खूप मोठं असतं. आणि माहितीये त्याला ना अशी छोटी छोटी हिरवी हिरवी पानं असतात, आंबट आंबट लागतात. आणि त्याला तुला आवडतात की नाही, त्यात चिंचा लागलेल्या असतात. चल आपण पुढे बघूयात. सावकाश. शौर्य, कुठेच दिसत नाहीये चिंचेचं झाड. 2 मिनिटं थांब.
शौर्य थांब जरा. आई, हो आई, अहो इकडे आहो. काय ग? अहो शौर्य कुठं दिसला का तुम्हाला? नाही. अगं असेल की बाहेर खेळत. हे बघ, तुलाही काळजी करू नगस. पोरांना ना असं मोकळं सोडून द्यायचं. रानावनात चांगलं भटकू दे. कोपरान ढोपरं फुटली ना की बाळसं धरते बघ पोरासनी. अहो होय हो आई, पण त्यानं ना काही खाल्लेलंच नाही सकाळपासून, म्हणून त्याला शोधत होते. अगं मग येईल आणि खाईल की. तो आला ना की चांगलं चुगलं खायला दे त्याला. हा काकू, अहो शौर्याला कुठं बघितलं का तुम्ही? नाही ग. का ग, काय झालं? ताई सुंदर वाचवा. ताई सुंदर. अरे यशवंता, काय झालं यशवंता? अरे काय झालंय हा? अगं ताई शौर्य. शौर्य? काय 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 झालं शौर्याला? काय झालं? हा ग, ते अक्षरा शौर्याला घेऊन रानात गेली होती ना चिंता काढायला. तिकडं आगी भावाच्या मधमाशा त्यांच्या मागा लागल्यात. अरे देवा. रानात येताना मी बघितलं आणि तसंच पळत इकडं आलोय. सुंदर, अरे लवकर जाळायला धूर करायला काहीतरी घेऊन ये, नाहीतर काय खरं नाही. शौर्य, माझ्या शौर्याला वाचवा कोणीतरी. सुंदर सुंदर, अरे त्याला त्रास झाला ना तर त्याला काय बोलता बी येणार नाही रे. कुठे शोधू मी माझ्या बाळाला? वाचव सुंदर, अरे कर ना काहीतरी. आई अहो सांगा ना त्याला. मेनका, हे बघ बाळा, शांत हो. हा, शौर्याला काय बी होणार नाही आपल्या. सुंदर, अरे जा की लवकर. हा होय होय मेनका, तू काळजी करू नकोस. मी करतो काहीतरी. हा, काळजी करू नकोस. आलोच मी. सुंदर लवकर ये. तरी मी अक्षराबाईला बजावत होते. त्याला असं आड रानात नेऊ नको. मी त्याला कधीच असं फिरवलेलं नाही. अहो लहान जीव आहे तो. त्याला काय लागलं तर कसं सोसल तो? कुठं पाय बी मुरगळला तर काय होईल त्याच? शौर्याला मेनका, शांत हो बाळा. ऐक माझं, शांत हो. अरे सुंदर, घाई कर की जरा. काय झालं? ही अशी करायला लागली. अगं काय सांगू उर्वशी तुला. अगं रानातली ही असली अवघड वाट. लई घसरणीचा आणि खाच खळगीचा रस्ता. नुसतं चालायचं म्हटलं तरी पाय घसरून माणूस नदीत कधी पडेल सांगता येत नाही. आणि ही अक्षरा त्या शौर्याला तिकडनंच घेऊन गेली. हिनं तिला सांगितलं होतं की बाबा त्याला घेऊन जाऊ नको रानात, पण तिनं नाही ऐकलं. चिचा पाळायला रानात त्याला घेऊन गेली आणि फसली. आगी भावाच्या माशांचा मोहळ मागं लागलाय. अख्खं घेरलंय त्यासनी. मला तर आहे का नाही, ही एकच गोष्ट सारखी डोक्यात फिरायला लागली बघताय. काय झालं असेल ग शौर्याचं? काय करू? आई, मी करतो काहीतरी. हा, मी आलोच. सुंदर 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 थांब. शौर्य, बास, ह्यो मोरा अगदी मला पाहिजे तसाच पडलाय. अक्षरा, आता तू फक्त बघच ग, म्या तुझा शौर्यापासून कसा तुकडा पाडते ते.
थांब शौर्य, दगड कुठल्या तरी मधमाशाच्या पोळ्यावर बसलाय बहुतेक. अजिबात एकही दगड मारू नकोस. बापरे, मधमाशा आल्या ना तर खूप अवघड होईल ना शौर्य. शौर्य, तू चावत नाहीत ना तुला? तू थांब जरा. काही नाही होणार भाऊ तुला. चावतात खरं. अरे देवा, ऐक. थांब एक मिनिट, हलू नको. शौर्य शौर्य थांबा थांबा, तुम्ही समजा इथंच थांबा, मी पुढे काहीतरी करतो. थांबा, सांभाळून राहा. तर अक्षरा, ऐक गं. अक्षरा, हे घे, हे घे, हे घे, हे घे. थांब, मी काहीतरी कर. हो, सावकाश हा, होय, होय. सांभाळून जा. शौर्य, अरे सुंदर, सांभाळून. अहो सावकाश हा. सुंदर, घालवल्या सगळ्या मधमाशा. चावत नाहीत ना? हा, शौर्य. अक्षरा, शौर्य, शौर्य, अक्षरा, शौर्य. काही तिकडे नाही. तिकडे तुला काही झालं नाही ना? हा, तुला माशा चावल्या का? बघू बघू, इथे चावल्या, इकडे चावल्या, इथे. लेकरा, आता तुला काय झालं तर मी काय करू? चावला नाही ना? झालं झालं का तुझ्या मनासारखं? तरी किती वेळा तुला सांगितलं, लहान पोरगे त्याला इकडे आडवाटाला घेऊन येऊ नको, पण माझं नाही ऐकलं. तुझ्या चिंचा पडायला ना किती महागात पडलं बघितलं? अगं मेनका, मेनका, शांत हो, शांत हो. हा, हे बघ, माशा गेल्यात आता. शांत. शौर्य, काही झालं नाही ना तुला? हा, मेनका, काही झालं नाहीये शौर्याला. काही होऊ दिलं नाहीये मी. सुखरूप येतो. अक्षरा, अगं तुलाच माशाला चावल्यात बघ. अक्षरा, अक्षरा, शौर्य, बरं आहेस ना? अक्षरा, कायम दुसऱ्यासाठी झगडत असतेस. अगं परे, किती झेलावं. अक्षरा, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शौर्याला सुखरूप ठेवलंच. कमाल आहे बाई तुझी. लई झोंबत असेल ना तुला? चल चल, लवकर घरी जाऊ, म्हणजे औषध करता येईल. चल.
अक्षरा, अगं बघ की किती मधमाशा चावल्यात तुला. पोट बघ कसे टरारून आलेत. झोमतोय का ग? काळजी करू नको हा. ताई लेप तयार करतायत ना, तो लावला की बरं वाटेल. ताई खूप दुखतंय का ग? नाही अगं. शौर्याला काही होऊ नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घातलास. कमाल आहे तुझी. शरू, तुझी ताई ना जगावेगळीच आहे बघ. तिच्यासारखी माणुसकी, प्रेम आणि माणसांना जपणं जगात शोधून नाही सापडणार. झालं. परत या महाराणीचा कौतुक सोहळा सुरू झाला. अक्षरा, तू माझा हा डाव हाणून पाडलायस ना, पर आता नाही. आता पुढच्या येळेला असा डाव खेळीन की तू संपलीच पाहिजे.